माझी आठवण आली नाहीये. जाने की चालूच होता मुद्दा. मेरे बाबू लागलाय रडायला. दुसऱ्या जावसला कसं वाटलं तुला? पण चांगला झाला. विवान कसे तुम्ही सगळं मस्त आहेत ना. आज आहे गोंधळ म्हणून सगळे फॅमिली मेंबर्स आहेत पण दिसेलच तुम्हाला. आमची तयारी तर झाली. दक्षित तयारी झाली ना जायचं गोंधळला? नाही चल मामा आपण जाऊ. चलो तयारी तर झाले. आम्हीची तयारी चालू आहे. हा बघा आपला मेकअप आर्टिस्ट. याला तर तुम्ही ओळखतच असाल. दोघी मेकअप आर्टिस्ट. मामीची पण तयारी झाली. मनस्वी पण मदत करते. आई बघायला आले. आई झाली बाहेरची सगळी तयारी? झाली मामीचीच झाली नाही. अच्छा तू कशी आहेस? हाय मामी. काय हळद बिळद घेऊन आता कोणती हळद करताय? आम्हाची तयारी झाली त्याच्या बाकी आहे. अच्छा पण आली आहे. घे आता उद्यापासून व्हिडिओ कोण नाही घेणार. तुला माझ्या घरी गेलेली मी परत आली गोंधळसाठी. कशी अशी पण नाही बोलते ना काम करायला आहे तिथेच. माऊला घेऊन जा वगैरे. काम करायला सुरुवात पण झाली. होतोय आम्हाला. चला मगारी मामा इथे गाईड करतोय. आई का इथेच तर काय आई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या व्हिडिओचा? तुम्ही तिथून एन्जॉय करा. आम्ही इथून एन्जॉय करू. तुम्ही काय लास्ट मोमेंटला अरे तुम्ही अजून पण दिवसभर खादाडले पण ह्यांना एकदा पण माझी आठवण आली नाहीये.
हा आणि मालिका होतात घे दीदी. पप्पा पण आले आहेत. पप्पा कधी आलात? दीदी पण पप्पांसोबतच आली आत्ताच. ते काय येत नाही या दोघांचं. एक होतात एक नव्हतं असं म्हणजे गोंधळ असतो याला म्हणतात म्हणजे गोंधळ आणि डोकरा तिच्यापेक्षा पण डेंजर यांचा गोंधळ डेंजर डोकरा म्हणजे डोकरीकडे जाणार एक बाटलीचा म्हणजे पैसे मारणार बाटली पेणार पुन्हा डोकरीकडे जाणार म्हणणार डोकरे गोंधळ आहे 100 रुपयाचं नाही दिलं उपट करणार आणि डोकरं पुढे डोकरी माग अरे उलट झालं डोकरी पुढे आली डोकरं माग अख्ख्या गावात पाळत चालते त्याच्या गल्लीने काय म्हणणार हे डोकरी नेहमीचा गोंधळ असतो ह्याला गोंधळ लागत नाही अजिबात लागत नाही एक लाटी आणि एक वाटते असतो आता राहिल्यापैकी काय राहिलं राहिलेलं आहे सगळे देव आल्यात बर एक देव राहिला जावं म्हणजे आता जाता याला देव करायचा त्याला म्हणजे देव करायचा काशीमध्ये लावायचा त्याला कुठे पाण्यामध्ये घालायचा आता बघा चाव नाही घ्यायचा मेकअप करायचा पाणी लावून म्हणजे गोंधळ म्हणजे तुमच्या बाबाचे आता नाव म्हणजे तुमच्या आईचं आई अंबाबाईचं नाव म्हणजे त्याला भुऱ्या मुशा काढतो मायसारख्या लाल काढू नीट पकडा सकाळचं गिळ मला बोल दे गोमांस खायला नाही मला वाटी भरून दूध दे मला शिकून मोठा डॉक्टर होऊ दे मारू दे मग काय केलं ते मला नाही दिला आईने दिला बुक्कड बघा खायच्या बाबतीत सगळी पुढे टाकू नको ऊस का कुछ तरीका है भीख मांगने का? कांदा कापतायत बसलोय आम्ही आता असंच सर्वजण जाम बड्डे असतात. तू लसूण साफ का करतेस? लसूण का साफ सोलतायत आता? मग झालं ना आता. अच्छा आई हा ही गई आखिर घर जाने की घडी. आपण येऊच रात्री या टॉपिक वर. आता जरा गप्पा मारून घे. नंदन भाऊजा गप्पा. तू काय लसूण साफ करायला अशीच बना गोंधळ चांगला.
इथे महिला मंडळ बसलं आहे पंचायती करायला आणि ह्या बघावं तेव्हा आज दिवसभर नुसत्या खादडतच बसल्यात. फोटोग्राफर आला आहे फोटो काढायला. काय करतोय? ती भाऊस कुठे आहे तुमची जवळ? गप्पा झालोय तिथे. कार्टून इकडे खेळताय. हाय काय बाबू खेळ. या माणसाला झालंय का माहिती आज आम्हाला नुसतं ओरडतोय कालपासून. काल रात्रीपासून हा नुसतं ओरडतो. आधी बघितलं त्या तिच्या पहिले पडली मग माझ्या पडायला. लाडाची बाची कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. शेवटी काही बघित कॅमेरा चालूच होत. मुद्दामून मी कॅमेरा चालूच ठेवलेला मला बघायचं होतं आणि शेवटी तू तेच केलं. छोटाच्या पण आता मी पाया पडायला लागलो होतो या सगळ्या बारीक पोरी उभे राहिला. मुद्दाम चला ना मज्जा येईल. सगळे बहिणीचे म्हणजे मोठी बहीण काय बाई मोठी बहिणीच काय माझी मोठी बहिणीचं बोलू माझी मोठी बहीण. बसून नेक्स्ट कोणती ट्रिप जाईल त्याचं प्लॅनिंग चालू आहे. पण हा जीत कोळी क्या हुआ इसे पण कुठे जाणार ते ठरते. पण जीत कोळी आणि जीत कोळींचं चाललंय की तो बोलत होते आताच ऑर्डर देऊन ठेव. आम्ही झाला आता तिसरी मामी येऊन पाया पडते आमच्या. त्यांचं खूप काम चालू मग झाली सगळी काम जेवायला बसलेत सगळी. पोटभर जेव्हा लाजू नका लागलं तर मागा मामी. जेव मस्त काय लागलं तर बाबूला भातू बरवाला तिघी जणी आलोय आम्ही आणि बाबू लागलाय रडायला. बाबूला वाढायला आलेत का इथे वेलकम करायला. हे बाबा इथे जेवायला बसलेत. आम्ही पण आधी भाकरी खाल्ले बसून चाललो होता तिकडं जेवा. बसलो आम्ही. या तुम्ही पण जेवायला. माहितीये ना भाव लागतो मी वाढता आई जेवते ना. मामा काय ना काय तर उपद्याप करत असतात. त्याने टायरच टाकलाय तर दुसरा मामा आला त्याला साथीला का. आणि आता आम्ही चाललोय फिरायला. ये चला असं पण आपण फिरायला फिरलं नव्हतं आलो दूध घ्यायला पण दूध पण भेटलं आणि आता ती रडेल बोलतो कारण का छोटाला लागतं दूध. मग ती रडली तर रात्री मामा वाढत होता सगळ्यांना. खाल्लं का नाही मामा तुझ्या हाताने घेतला. ज्यांनी आम्हाला वाढला आता तो मामाच जेवायला बसते. मामा जेव मी चालली आहे. बाय. मामाची लय कॉमेडी चालली आहे. ते बाबा आणि पप्पांच्या गप्पा चालले. बाबा काय झोप आली काही संपत नाही. काय एवढ्या गप्पा मारताय. हो का तुला काय रडणार असतो त्या. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. जेवायला बसले.
जास्त झालंय वाटतं जेवण ह्याला, जास्त झालंय, सुस्ती आली मग. इथे इम्पॉर्टंट डिस्कशन सुरू आहे. मामा काय डिस्कशन सुरू आहे? अरे जेवण ते बदललं बाई. जेवलास का तू? मी जेवलो. गोंधळ कसा वाटला? तुम्हाला कसं वाटला? चांगला वाटला. हा? हा? मस्त मस्त होता. मस्त वाटला ना? जेवण कसं वाटलं बाई? मस्त होतं जेवण तर. मस्त वाटला ना? मग आता आमचं जेवण सर्वच आहे. अच्छा, त्याचं डिस्कशन चालू आहे त्यांचं. हा हा माहिती आहे त्यांना, दादा माहिती आहे. तुम्ही काय इंट्रोडक्शन द्या, लास्टचा व्हिडिओ आला तुम्ही आता इंट्रोडक्शन देताय सगळ्यांचं. फिरायला एवढं सामान घेऊन मग टाकायला आलोय आम्ही. कुठे? हे पाण्यामध्ये. अच्छा, हे थाळीमध्ये टाकायचं असते. सगळं सामान आहे ना? हा, देव सामान सर्व. भांडी घासायला बसलेत. लादी नवीन मामी, तुमचं काय चाललंय? काय काम करताय? कोणाचा? लग्नाचा विषय तो लांब गेला. चांगला झाला. गोंधळ कसं झालं बोला? लग्न व्यवस्थित झालं, एकदम देव वगैरे एकदम व्यवस्थित झालं. हा, गोंधळ व्यवस्थित झालं, सर्व जेवण बिवण व्यवस्थित झालं. हा, बरोबर. मामांचं हा, अजून काय? आता असता हा, एखाद्या सावंदावला असता चांगला झाला. बघायचं ना मग तुम्ही काहीतरी करायचं ना. तर आपल्या घरामध्ये आहे का कोणी नाचू शकतं? कोणी इंटरेस्टेड नाहीये. नाही, तुम्ही आणायचं ना. मग इकडे फिरावं. आणायचं मग, बोलून नाही दाखवायचं, आणायला पाहिजे होता. चुकीचं काम आहे हे. आता इथून डायरेक्ट झाडू मारायला आलाय. काय चाललंय तुमचं? तीन मछली. दुसऱ्या जावसला भांडीचं ज्ञान देताना आई तुला काय पाहिजे का? मला काय पाहिजे? अगं हे बघ, हे आणि झाडू पासून ते भांडी पर्यंत आईचं पूर्ण काम झालं आहे. झाडू पासून ते भांडी पर्यंत. आणि हिचं काय चाललंय? जेवलास का? घेतले गाडी धुवायला, घाण झाली जरा. अरे कहना क्या चाहते हो? आई कुठे होतीस तू? जेवलीस? मग चाललाय. चाललास मामा? आराम कर जरा, आता लग्नाला सगळा थकवा काढून टाक. कार्यक्रम आपला खूप चांगला झाला. बरोबर. हो, इकडे समोर समोर. खूप चांगला झाला ना? हा, हो चांगला झाला ना? हा, मग हल्दी लग्नाचा पण चांगला झाला. सगळं चांगलं झाले. आता गोंधळाचा पण चांगला झाला. अर्चन मामा कुठे आहे? आणि ते प्रतिभा वहिनीचं जरा हा, ती गडबड ती झाली जरा गडबड. किचन वरून पडली ती. आता मी समजते ढोंगा करते. मग आता चांगली झाली ती. कुठे नाही. हा? आणि हल्दीला चांगली झाली. मग लग्नाला तो सरळ घटला. कसं झालं मामी लग्न? दमला असाल तुम्ही पण आराम करा. आता सगळं लग्न थकवा काढून टाका. दमले, झोप आले, डोळे पूर्ण हे. कौन है ये लोग? कहाँ से आते? अरे बोलायचं. आई बाबा निघाले. कसं होतं यज्ञिका लग्न? मज्जा आली ना? कशी भेटते? छोटा चालली बायकर, कसं वाटलं तुला? मस्त मस्त. कसं झालं लग्न? मस्त मज्जा केली ना आपण. दिसेलच आता सर्वांना. आता कधी भेटायचं?
कन्याशी कसं झालं लग्न वगैरे सांग. ती बाई आता नाही आणि आली का पण हिला घाईच असते घरी जायची. आता पण हिला जायचीच घाई लागली. तू कधी येत नाही. पिल्लू कसं वाटलं गेलं ना ठरवलेल्या रील्स काही कारणास्तव झाला नाही. सांगते बघ कसं वाटलं. इथे गप्पा मारत बसली. आई कसं वाटलं मग तुला लग्न वगैरे कसं झालं आपलं. लग्न पण झालं सगळं छान झालं ना. आता कधी भेटायचं. आता भेटू कधीतरी 1.5 वर्षाला माहित आहे का मामाच्या कार्याला. आता 2 महिने नामले 2-3 महिने शेवट करायचं आहे ना 5वा तेव्हा सगळे भेटू. बाय बाय. उद्या बाबाला सुट्टी आहे. चल बाय बाय बाय. बाबा तू रिक्षा पुढे गेला तर बाय बाय करता आणि गावात येऊ गेले पण अजून गप्पा सुरूच आहे तिथे. काय तुम्हाला खरं सांगा ना भाऊजी, आम्ही सावळ्यांची दिवशी ड्रेसिंग करून होतो. समझ रहे हो? म्हणत मी पंजाबी ड्रेस घालू का काय करू आपण. बरोबर. पुढचं आपलं लग्न संपलेलं आहे. आता लोकांच्या पुढच्या व्यवस्थित ठेवायच्या म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला काही देतील म्हणून आपण पुढच्या उचलून ठेवते मी. बरोबर का. बरोबर. मग पुढचं आपल्याला पुढच्या वेळेला दिले पाहिजेत ना त्यांनी. आराम कर. आता मी खूप आराम करते. खरंच. बाय बाय. टाटा. आत्याला घर चिटके अली ना एके घर चिटकून राहील लावूची मुगा वाजलाय आणि गप्पा मारत मारत आता निघाले. भेटू लवकरच. बाय. आराम कर. झोप जरा. आपल्याला कसं झालं मामा लग्न मग. मामाचं लग्न चांगला झाला. आता हे मामाचं लग्न चांगला करायचं आहे. आणि आता उद्या बरोबर आहे. कोणती मुलगी असं तर सांगा मला. किती enjoy छान केलाय झालं. आपण. अरे खूप एन्जॉय केलं भाई. तुम्ही पण बघू शकताय. आता युट्यूबला टाकशीलच ना आपलं. हो, तेव्हा दिसेलच बघा. त्यांना. मी नाचले असेल. अरे बापरे. याच्या लग्नाला तुम्ही इथे नाही यायचा, तिकडेच राहायचं. हा, मामाने आम्हाला इन्व्हिटेशन बरोबर. आमच्याकडे राहा. तुम्हाला काय कांदे पोहे काय क्या क्या कहना क्या चाह रहे हैं भाई? लागेल ते आम्हाला सांगा, आम्ही आणून ठेवू तुम्हाला. नाश्ता पाणी सर्व. हो हो हा? नक्कीच. वडे बिरे सर्व. वडे पाव बी. हा? भेटू लवकरच. लवकर. बाय बाय. आणि मामा आता जातो तर इमोशनल करतोय. बाय बाय. चल बाबू. बाय बाय जित मामा. सर्वजण असा होता मग आपला आजचा दिवस बघितला तर तुम्ही गोंधळ. आवाजाची तर वाट माझ्या अजून पण लागली. लग्नाचा आवाज तो अजून पण बसलाय. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.